तर नमस्कार सगळ्यांना, कसे आहात? तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की ब्लाऊजचं मेजरमेंट कसं घ्यायचं पीसवर. तर सगळ्यात पहिलं ना आपला जो आरीवर्कचा पीस आहे ना, तर त्याला मी ना फोल्ड करून घेतलेला आहे. आणि आपला जो कस्टमरचा पीस आहे ना, त्याला ना असं अर्धा फोल्ड करून ना पीसवर ठेवलेलं आहे. तर आपल्याला त्याच्यावरचं मेजरमेंट काढायचं आहे. तर बरोबर एका लाईनीतनं घ्यायचं, कारण थोडं जरी खालीवर झालं ना तर माप चुकतं. तर त्यामुळं तर बघा, ही अशी गाईडलाईन करून घ्यायची सगळ्यात पहिले, म्हणजे आपल्याला दिसन. तर खालची पण गाईडलाईन करून घेतली, वरची पण गाईडलाईन करून घेतली मी, तुम्ही पाहू शकता. आपलं बरोबर जे ब्लाऊजचं माप आहे त्याच्यावरच हे सगळं करायचं आहे. आणि जर तुम्हाला फक्त बॅक गळ्याला जर डिझाईन करायची असेल ना, तर पूर्ण ब्लाऊजचं माप टाकायची काही गरज नाही आहे. पण मला पूर्ण ब्लाऊजला डिझाईन करायची होती, म्हणून मला माप टाकावं लागलं. तर आपण सगळे आखून घ्यायचं ते माप. आणि हे तर वन साईडचं झालं. आणि त्या पूर्ण कसं माप येईल ते मी तुला सांगते. पहिले ना आपली सगळी जी आपण गाईडलाईन काढली होती ना, ती डार्क करून घ्यायची. अशा प्रकारे आपण डार्क करून घ्यायची सगळी. आणि मग पीस मी काय केलं, जो फोल्ड केला होता ना अर्धा, तो उलटा करून घेतला. आणि त्यावर हाताने असं प्रेस करायचं, म्हणजे जी पण खालची जी आपली खडून आपण आखलेलं होतं ना, ते त्याच्यावर प्रिंट होईल. असं का आपण आखून घ्यायचं, सगळं नीटनेटकं प्रेस करायचं. आता बघा तुम्ही, प्रेस केल्यानंतर बरोबर ती डिझाईन जी काय आपण मार्किंग केली होती त्या पीसवर आली. आता त्याला फक्त आपण डार्क करून घ्यायचं. तर बघा, तुमच्या ब्लाऊजचं मेजरमेंट आलं. जास्त काही करायची गरज पण नाही आहे, टेप वगैरेची पण गरज नसते याच्यामध्ये. अत्यंत सोपी पद्धत आहे आणि भारी पण आहे. माझ्या तर जितके पण मी ब्लाऊज केलेत आरीवर्कचे कस्टमरचे, ते ह्याच टेक्निकने केलेले आहेत आणि परफेक्ट आलेले आहेत. कुठंच असं एक्स्ट्रा म्हणजे कमी नाही झालं किंवा जास्त झालेलं नाही आहे. तर तुम्ही बघू शकता, एकदम